म्हणजे अशी धमकी दिली लिटरली, बोलतो तुझ्यावरती केस टाके. माज हा वर्ड आहे ना, माज, अशा लोकांसाठी मला वाटतं पैदा झालाय. हा पावसाला थांबवतोय हा का कमी तरी करतोय. मला वाटतंय ह्याच्यामध्ये त्या शॅडोचा मेंदू आलाय. व्हेज बर्गर द्या. जे तुझं होतं ते लिगल आहे. तर तो वेळ आलेला आहे जिथे आपण शॅडोला दाखवणार आहोत व्लॉग मध्ये. पण शॅडो काय इंटरेस्टेड नाहीये. एक असा मांजर जो मांजर कम्युनिटीवर कलंक आहे. ससा संघटनेचा अध्यक्ष शॅडो. हो, ह्याची स्पेशालिटी अशी आहे की हा जागा बनवतो. ह्याचा एक किस्सा असा एकदम भारी आहे. म्हणजे हा पुढे पळत होता आणि ह्याच्या मागे उंदीर पळत होता. हा ससा आहे, ससा. ह्याला पळता येत नाही, ह्याला बिलकुल पुढे मारतात. आता तुम्हाला गंमत दाखवतो, ठीक आहे. आता फक्त तुम्ही मजा बघा. तुम्ही काय फक्त बॉडी घेतली आणि ते नख काढले त्याने. नको रे नको, चांगला आहे रे, विचार आहे. गेला. ही शॅडोची बहीण आहे बटर. ही व्यवस्थित आहे, ही व्यवस्थित आहे, ही एकदम शानी आहे. म्हणजे हुशार आहे, हुशार बिलकुल. ती म्हणजे ऍटिट्यूड क्वीन आहे ती. तर आता आम्ही जरा कन्फ्यूज आहोत. आम्ही आता खायला निघणार आहोत. आज खूप खर्च झालेला आहे निखिल भाऊंचा. आणि आता आम्ही भूषणकडे चाललोय. आम्हाला माहिती आहे आन्सर काय असणार आहे त्याचं, तरी आम्ही चाललोय एवढं लांब. अरे इथं काय कमीत कमी खायला निकिया पागल आहे काय. आणि जेवढी लोक बघतात आपल्याला, बस असंच बघत राहा, प्रेम देत राहा. आणि आलेलो आहे आम्ही याच्या जिम पशी. अशा प्रकारे आम्ही जे एक्सपेक्ट केले तू तेच बोलला रे. मी जिमला जातो ना यार, तुमच्यावर काय वेल्ला नाही. या हॉटेलमध्ये जायचं का नाही? या हॉटेलमध्ये मी बाबा तुला एक दिवशी घेऊन जाईल जेव्हा आपले 10,000 फॉलोअर सबस्क्रायबर कम्प्लीट होतील. 10,000 सबस्क्रायबर वरती म्हणजे आता निखिल बोलला म्हणजे सबस्क्राईब करा आणि मला या हॉटेलला यायचं. कसलं भारी हॉटेल आहे बाबा. टीटीसीला नाही रॉयल वाटतंय, पण ठीक आहे. टीटीसीला जायला काय अजून एक आहे मीनाक्षी. आता आम्ही चाललोय वाशीला. ओके, सो एक टायरचं काम आहे ते आपण उरकून डायरेक्ट जाऊ धाब्याला. एक धाबा निखिलला माहिती आहे, आपण तिकडे जाऊ आणि त्या धाब्याला एक्सप्लोर करू. पॉवर बँक आणि सगळं काय आपण घेऊन फिरतोय. तर मजा येणार आहे या ब्लॉगला. आणि हा डे 1 आहे. 30 दिवस 30 ब्लॉग येतील. प्लीज धनाधन सबस्क्राईब करा आणि सपोर्ट राहू द्या. का ना आमच्यासोबत का असं होतं ना, का होतं ना हे सगळं असं, का होतं ना हे सगळं, का होतं ना. रवायला गेलो सुद्धा झाला असतं, बघितलं झालं असतं. अशा परिस्थितीत म्हणून मी बोलत होतो निखिल की माझ्या गाडीला एक टॉप बॉक्स लावायचा आहे. मला ऍक्टिव्हला टॉप बॉक्स लावायचा. त्याच्यामध्ये माझ्या छत्र्या, रेनकोट, एक्स्ट्रा ताडपदरी. आता ताडपदरी असते तर गेलो असतो ना आपण. पावसाने जे आमची मारली आहे ना डेंजरवाली, त्याचे दिवस आहेत रे भाई, त्याचे दिवस आहेत माहिती का. 5 मिनिटं 2 मिनिटं हा पावसाला थांबवतोय हा का. पावसाला थांबवतो नाही तर कमी तरी करतोय. 10 मिनिटं आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत मला वाटतंय ह्याच्यामध्ये त्या शॅडोचा मेंदू आलाय. आणि ससा झाला. ओके, सो तुमच्यासोबत एक एक्सपिरियन्स शेअर करायचा. जर तुम्ही कोणत्या रील बघून येत असाल ना कोणत्या जागेवर, तर थोडं कन्फर्म करा. आम्ही तिकडे गेलो आणि आम्हाला जे म्हणजे अशी धमकी दिली लिटरली, शूट काय करायचं. आणि जी रील बघून आम्ही आलेलो ती शूट झालेली. बोलतो तुझ्यावरती केस टाके, शूट नाही करायचं. अरे भाई तू नीट तरी बोल. नीट बोलशील तर मला कळेल ना. कस्टमर आहे मी, काय तुझं मी काय उधार नाही घेतलं. ज्या प्रकारे म्हणजे जी एवढी घाण ट्रीटमेंट दिली आहे ना, म्हणजे आजपर्यंत मी कधी असं म्हणजे बोलतात ना एवढी इज्जत काढल्यासारखं. म्हणजे माज हा वर्ड आहे ना, माज हा म्हणजे या अशा लोकांसाठी मला वाटतं पैदा झालाय. खरं बोलतो. आणि जे म्हणजे डोकं आऊट झालेलं ना, बसायचंही मन नव्हतं तिला, पण काय ऑर्डर केलेली त्यामुळे बसावं लागलं आम्हाला. आणि ते व्हिडिओजही त्याने डिलीट करवलं, ज्या 2 व्हिडिओ मी शूट केलेल्या. ठीक आहे, डिलीट केला ठीक आहे, नसेल शूट आला, पण बोलायची एक पद्धत असते ती माझ्यामध्ये मेंटेन ठेवली पाहिजे स्वतः माणसाने. आता घरापासून तुम्ही 10 किलोमीटर लांब, 10, 15 एवढं नाही आहे, लांब येत आहे. आणि तुम्हाला अशी जर ट्रीटमेंट भेटत असेल ना, मला मन दुखवतं जरासं. लिटरली मला तो असं बोलला की तुझ्यावरती केस करेल. अरे बोलण्याची एक पद्धत असते. कोणत्या गोष्टीची तू केस करशील भाई. जे तुझं होतं ते लिगल आहे. मला सांग, मी जर आलो नाही गोष्टीवर भाई,
जाऊ दे, मला नाही करायचं ते काय, म्हणून मी तुम्हाला काही फुटेज नाही दाखवते. पण जे डोक्याचा असा हे झालं ना आतमध्ये बसल्यावर, म्हणजे खूप असं म्हणजे एकदम फ्रस्ट्रेशन. म्हणजे काय विचार करा, तुम्हाला कोण अरे तुरेवर येईल तर तुम्ही काय बोलणार आहे, आणि तुम्ही त्या रेस्टॉरंट मध्ये बसून खाताय, इतकं मेन डोकं सटकलेलं. ठीक आहे, तुम्ही तिकडे चाललाय ब्लॉग वगैरे बघून खाता. अरे एक बोलण्याची नाही पद्धत असते की भाई अरे ठीक आहे दादा, अशी व्हिडिओ अलाउड नाही, एवढंच ठेवायचं. अरे अरे बघ, त्याला गरज नाहीये पहिली गोष्ट. आणि तुझं जे चालू आहे ते पूर्ण इलिगल आहे भाई. खूप प्रोग्रेस कर, काय तुझ्यावर म्हणजे असं आम्ही काय वाईट हे नाही करायचं तुझ्यासाठी, पण जरा बोलणं सुधार. कधी ना कधी लॉस मध्ये जाशील अशा बोलण्यामुळे, तर थोडा विचार करून बोलत जा समोरच्याशी. आता मी ठीक आहे शांत स्वभावाचे आम्ही पोरं, पण एखादा समोरचा पण तुला भेटला ना त्या सरशॉट लेवलचा, मग बरोबर टोचन पाणी बरोबर. मग थोडं मग तुला कसं बिग शॉट निघालं ना कोण, म्हणजे काय ना काहीतरी ठीक आहे, जाऊ दे, चालतं सगळं. जाऊ द्या, काय बोलणार. बाकी तर आपण आता थोडं फिरूया, जरा बघू काय सीन आहे. बाकी आता आम्ही तिकडे एवढं काय ऑर्डर नाही केलं, नॉर्मली खाल्लं, आम्ही निघून गेलो. एक पनीर चिल्ली खाल्ली, आणि या लोकांनी काय बोबिल फ्राय खाल्लेला. ठीक आहे, टेस्ट पण एवढी काही खास नव्हती जेवढी आम्ही एक्सपेक्ट केलेली. आता आम्ही बाहेर कुठेतरी काहीतरी तुडवूया. केएफसी खायचं, केएफसी. केएफसी खायचं, केएफसी खायचंय, केएफसी चलो केएफसी खाते. KFC. सो आता आम्ही लोकांनी KFC वरून ऑर्डर केलं आहे. साठी एक व्हेज बर्गर ऑर्डर केला ॲज युजल. श्रावण ऑर्डर आलेली आहे. येस, चला आता याला आपण तोडूया आणि इथं व्हेज बर्गर द्या. माझ्या नशिबात चिकन स्ट्रिप भेटले, मला पॉपकॉर्न भेटले. व्हेज बर्गर आता आपण खाणार आहे. हा मस्त मस्त बर्गर, असा मस्त असं बघ, असा चावा घेतोय असा. बिल्लू गँगस्टर मस्त असा सुनसान रोड. 3 मित्र पार्टी करत आहोत. पावर. ओके सर, तो टाइम आलेला है ब्लॉग एंड करायचा. Yes. सर हे बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी चीजें होती रहती है. हम लोग का एक्सपिरियंस फर्स्ट था, ऐसी जगह पे जाओ भी मत. आणि आता ब्लॉग एंड करायची बारी आहे मित्रांनो. तर 30 दिवस कंटिन्युअस ब्लॉग टाकणं, एडिट करणं, शूट करणं, कंटेंट काढणं, या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. हे मलाच एक असं चॅलेंजिंग वाटतं आणि खूप मजा येईल. बघू आपण काय काय करू शकतो या 30 दिवसांमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट राहू द्या. मेन करून कसं आहे ना, जरा असं मोटिवेशन भेटतं. तुम्ही त्याचं असं मोटिवेशन देत राहा, बाकी काय नाही. बस वीडियो एंड करो. जिंदगी में आगे बढ़ते रहो, मचाते रहो और चैनल को सब्सक्राइब करके जाओ और खाते रहो. बाय.